बदलले ते नातेवाईक नव्हते होते नातेच वाईक. तुम्ही म्हणता असाल आदित्यला नक्की म्हणायचं तरी काय? बघत राहा नक्कीच कळणार आहे. सगळ्यात फर्स्ट म्हणजे आधी आपल्या घरी आला होता आणि घरून आम्ही सगळी पॅकिंग करून निघालो. तर आज आम्हाला जायचं होतं आदित्यच्या गाण्याच्या शूटसाठी जायला दुसरं कोण नव्हतं, मी, माझा भाऊ आणि आदित्य आणि त्याचा भाऊ. आदित्यचा भाऊ म्हणजे आपला महेश सुद्धा आला होता. आणि आज आम्ही जाणार होतो स्पेशल हिडन प्लेस वरती जिथं आम्हाला शूट करायचं होतं सगळं गाणं म्हणजे ते रॅप सॉंग आहे आणि ते रॅप सॉंगचं सगळं शूट आम्ही करणार आहे अशा हिडन लोकेशन वरती. नाद करून टाकला असता आणि यावंच लागलं कारण आपल्या आदित्य भाऊसाठी आपल्याला रेंजचा एवढा खतरनाक प्रॉब्लेम होता ना, पण दादांनी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह केला. पहिली लोकेशन तिकडे होती पण तिथून आम्ही इकडे आलो. दादा म्हणले इथं नाद मध्ये रेंज आहे. मग आम्ही आता सध्या इथून बघतोय फोन ट्राय करून, कारण इकडं फोनचं आवड मध्ये तर इथं फक्त फोन कामाला येणार आहे आपल्या दादांचा आणि नंबर टाकून ओके कार्यक्रम. आता जर लोकेशन म्हणलं आणि लोकेशन शोधित यायचं म्हणलं तर आपल्या डोंगरदाऱ्या सोडून दुसरं काय नाही. नेचरचं वाईब सगळं डोंगरदाऱ्यांमध्ये आहे, त्यामुळे आम्हाला इकडे यावं लागलं. आणि आता सध्या आम्ही आहे कुमशेत गावामध्ये आणि आज आम्ही शूट करणार आहे आपल्या आदित्य भाऊचं रॅप सॉन्ग. कोण आहे तो? कोण आहे? आदित्य डेरे म्हणून विषय हा केलंय मार्केट जाम. तर इथं आम्ही जरा बॅग भरून खाऊ घातला. इथं रेंज नाही, इथं कुणालाच रेंज नाही. या बा इव्हन तुम्ही बघू शकता आयफोनला सुद्धा. अरे इथं रेंज, इथं रेंज नाही. ते म्हणते आम्ही तिकडे वाळूच्या घांजावर जाऊन व्हिडिओ बघतो म्हणे. भाऊ धन्यवाद. असं प्रेम असू द्या शेवटपर्यंत, नाही का? नाद केला पण व्हायला नाही गेला भाऊ. तर सध्या नियोजन केलंय पाण्याचं, भरली बॅगीत भरले बिस्किट पुढे आणि आम्ही चाललो आता वाळूच्या घांजावर आणि बसून नुसते तोडावणार आहे आम्ही. आता खायचं नियोजन करतो. अरे जमलं. अरे खतरनाक पाटा सध्या आपण म्हणू आणि ते पण वाजवतील मग माझे लागला. कोणतं गाणं? कोणतं गाणं म्हणता तुम्ही? नाही ते बोलतील नागोबा डोलायला लागला. तेच तर बदल मग आता. हा तेच एक नंबर बिस्कुट खायला ये म्हणलं. माय देवाचं नाव घेतलं आणि ते आलेले ते आमच्या पुढे गेले होते, रिटर्न आले पण इतरले ते लोकलचे म्हणजे तास झाला एक बी गाडी नाही. जाऊ द्या मर्द्या, बिस्किट खायला ये म्हणलं. माय आपण बसलेलो होतो रे येड्यांनो. ते इथं पुढे जाऊन थांबलेलो ते. आमची कार्यकर्ते रानामध्ये हिंडत होते आणि काय म्हणतात करोंदा काट फिरत होते. वा जमले यांना. जो आला आता हे काय पायनॅपल मध्ये किती खुशी ना काय सांगू आता. ब्लॉक असे कडे बिडे तिथे भी एक दोन आमचा. अभी हम गाड़ी से जा रहे हैं तो रास्ता एकदम खडखड और धडधड हो रहा है. कुमशेतचा नजारा तुम्हाला सगळं तर माहितीच असेल. इकडे एवढं भारी वातावरण असतंय ना, तिथं बाबाचं पण आऊट चालू होतं. म्हणलं चला आपण जाऊ डायरेक्ट आता शूट करायला. इथं आपल्याला डॅमचा व्ह्यू एकदम एक नंबर बघायला भेटला. सध्या आम्ही आता शूट करायला चाललोय पण मधीच आमच्या महेश भाऊला करून खायचे कार्यकर्ते आले बिगी आणि आमचं चाललंय करून तोडवायचं काम. करून खायला ये म्हणलं. माय आम्ही जंगलामध्ये करतोय राडा. या तुम्ही पण करून खायला. अब तो जाना पडेगा. बदलले ते नातेवाईक नव्हते होते नातेच वाईक. हा याच रॅप सॉंग साठी आम्ही आलो तो शूट करायला कुमशेतला. त्यात आद्या मॉक्कर एक्साइटेड होता कारण त्याचा पहिला शूट होता. म्हणलं आपण जे शूटला आणलंय त्याच्या पहिले आपण पूजा करून घेऊ. त्यामुळे आम्ही सगळे बी लागलो पूजा करायला. सगळं आता इथं कॅमेरा गिम्बल जे काही आहे ड्रोन सगळं पूजायचं काम चालू आहे. आणि आपलं डेरे भाऊ इकडे काय करताय? मोबाईल सेट करायचं काम चाललंय. शूटर महेश भाऊ. तर सगळ्यांची तयारी चालली आहे. अजून भरपूर टाइम आहे. शूट कधी चालू होतो आता इथून जेव्हा पूजा होणार आपली त्यानंतर.
सांबर पनीवर वंदना सरस्वत वक्र तुंडत्रिनेना दास रामाचा वाटवारे सजना संकष्टी पावावे निर्वाणी रक्षावे गुरुवर वंदना जय देव जय देव जय मंगल मूर्ती वस्ती राजमूर्ती दर्शन मात्रे मन श्रवण मात्रे मन कामना मूर्ती जय देव जय देव गणपती बाप्पा मंगल मूर्ती काय पाणी बिनी उडून पार्वती पते हर हर ते क्वार आहे तिथं मला माहिती ना. पब्लिक निघाली डायरेक्ट कोकण काढायला. तर तिकडं आम्हाला घ्यायचे ड्रोन शूट. तर चला पब्लिक. विषय हार्ड आहे, ब्रँडेड भाषा बोलतोय. तर आता सध्या हवा अशी खतरनाक चालू आहे ना, कावळा जर वरती सोडलं ना कावळ्याची सुद्धा भांडी पडेल. पण त्याच्यामुळे जरा ध्यानाने घ्यायचंय. तर बाकी सगळं आपण नेक्स्ट पार्ट मध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि येणाऱ्या सर्व व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. भेटू आपण आपल्या नेक्स्ट पार्ट मध्ये. बाय.